हा दिवा मी चौकटी बाहेर ठेवत आहे। गंगा सिंधू सरस्वती च यमुना। आदत डालियो दही नहीं है। आजीना म्हणलं रस प्या, पिला थोडीशी कॉफी, कारण मला आज मंदिराची थोडीशी साफसफाई करायची आहे। हैदराबाद छोटी मोठी ना सगळ्या देवतांची मंदिर आहेत। इथं नागदेवताचं मंदिर आहे। अहो ऊपर जाओगे आप, जेणेकरून हा लवकर फुलेल 12-12:30। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। तर आता मी देवपूजा करत आहे। रोज फोंडेची देवपूजा करत असतात, पण आज मी देवपूजा करत आहे कारण मला आज मंदिराची थोडीशी साफसफाई करायची आहे। फोंडेची साफसफाई करतात तशी, पण वरवरची करतात, पण मी आज सगळं मंदिर पुसून घेणार आहे आणि नंतर देवपूजा करणार आहे। आता अगोदर मंदिर पुसून घेते स्वच्छ। अगोदर श्रीकृष्णाला स्नान घालते माझ्या। गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी जलस्मिन् सन्निध्यं कुरु। समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यं समर्पयामि। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। आता मी साबुदाणा भिजत टाकत आहे आणि प्रत्येक वेळेस मी संध्याकाळी भिजत टाकत असते साबुदाणा, पण काल काय झालं, आम्ही कीर्तनाला गेलेलो। फोंडेजी बोलले की मी दुकानातून घेऊन येतो साबुदाणा, फोंडेजी विसरले आणि रात्री 11 वाजता त्यांना आठवण आली। 11 वाजता दुकानं बंद झाली। मग आता जस्ट फोंडेजी साबुदाणा घेऊन आलेले आहेत आणि हा साबुदाणा मी 2-3 पाण्याने धुलेला आहे आणि आता याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालते, जेणेकरून हा लवकर फुलेल 12-12:30 पर्यंत। नाहीतर नाही फुलला तर माझ्या श्रीकांतचे हाल होतील, त्याला भूक सहन नाही होत आणि म्हणाला सुद्धा क्या करे इस बार ऐसा हुआ। मी ना सांगायचं राहिलं, आज एकादशी आहे त्याच्यामुळे मी साबुदाणा भिजायला टाकत आहे। आपण ठेवते साबुदाण्यावरती आणि मी आणि फोंडेजी मंदिरामध्ये जाऊन येतो। मंदिरावरून आल्यानंतर 1 तासाभरामध्ये साबुदाणा भिजेल, कदाचित नाही भिजलं तर वाट बघावं लागेल। या डब्यामध्ये मी देवासाठी नैवेद्य घेतलेला आहे ड्रायफ्रुट्सचा आणि जल पण घेतलेला आहे, कलश घेतलेला आहे। मंदिरामध्ये जायच्या अगोदर टेरेसवरती जाऊन येते, पक्ष्यांसाठी थोडेसे तांदूळ ठेवून येते। फोंडेजी अहो ऊपर जाओगे आप का मैं जाऊ? बर, ही पिशवी घ्या हातातली। रुको रुको रुको, अरे तांदूळ पण, हे बघा ये ऐसी कंडिशन हो गई है। ठीक आहे, या खाली चला, मी वरती जाऊन येते। वा 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 वा, किती सुंदर वातावरण आहे टेरेसवरचं, एकदम मोकळं मोकळं आकाश, त्याच्यामध्ये छान पक्षी विहार करत आहेत। आणि आज अधूनमधून ऊन पडतंय, अधूनमधून आभाळ येतंय। इथं टाकते पक्ष्यांसाठी तांदूळ। चला आता लगेच जायचं आहे मंदिरामध्ये, त्याच्यामुळे मी टेरेसवरती नाही थांबत आज। तुम्ही अजून इथंच आहे, खाली नाही गेलात? ठीक आहे, किचनवर ठेवा। चलो, आमचा दूधवाला दादा अजून नाही आला, त्याच्यामुळे मी ही भांडं ठेवलेलं आहे दुधासाठी। का बरं? आज कशी सुट्टी? कुछ भी, उलट परवा दिवशी पालखी होती पुण्यामध्ये तरी आलेला, उशीर येईल तो, फोन लावते। चला पुष्प मिळतात का बघते आता। खाली तर पडलेले भरपूर आहेत, पण मला खालचे फुलं घेतलेली नाही आवडत। एक कुंडीमध्ये पडलेले बघते, एक तर मिळाले, एक, वा, इकडे एक आहे, 2, हे बघा इथं 2-3 आहेत फुलं। चलो देवासाठी एवढे ठीक आहेत। अरे का पडतात हातून? चला एवढे मिळाले फुलं देवासाठी। बसू फोंडेजी, बोला यस सर नो। ये बहुत बहुत क्या बोलते हैं, आप क्या करते हो? ड्रामा करते हो। अभी एकदम स्टॅच्यू बनलेले आहेत। चला फोंडेजी, मी बसलेली आहे, चलो। पोहोचलो आहोत मंदिर परिसरामध्ये आम्ही
आणि वरती ना श्रीकृष्णाची मूर्ती आहे, गणेशाची मूर्ती आहे, अय्यप्पा भगवानाची मूर्ती आहे. अशा 3 देवतांच्या मूर्ती आहेत आणि भगवान शंकराचे पण पिंड आहे. तसे 4 देवतांच्या मूर्ती आहेत. वरती कॅमेरा किंवा फोटोशूटिंग अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मी इथपर्यंतच तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे ह्या मंदिराचा. तर हा मंदिर परिसर ना खूप सुंदर आहे आणि हे मंदिर आहे पवना नदीकाठी. तर असं वाटतं की एकदम प्राचीनतम मंदिर आहे हे. कोणी तर गेलेले आहेत. आता मी पण जाते, दर्शन घेऊन येते. मंदिरामध्ये जायच्या अगोदर ना इथं नागदेवताचं मंदिर आहे, नागदेवतांचं दर्शन घेते अगोदर. हे बघा खूप सुंदर नागदेवतांचं मंदिर आहे. दिवा पण प्रज्वलित केलेला आहे इथं, छान आहे. एकदम साऊथ इंडियन बनावटीचं शैलीचं मंदिर आहे हे. प्रणाम नागदेवता. आमचं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान मंदिर आहे. छोटी मोठी ना सगळ्या देवतांची मंदिर आहेत. नरसिंह देवताचं आहे, हनुमानजीचं आहे, नवघरांचं मंदिर आहे. सगळ्या देवतांचं दर्शन झालेलं आहे आज. आणि जवळजवळ आम्ही 1.5 तास बसलेलो मंदिरामध्ये. खूप छान वाटलं. आणि मी नैवेद्य पण पुजाऱ्यांनी दिला, आम्ही आणलेला. तर खूप छान वाटलं. श्रीकृष्णाने आमचा नैवेद्य ग्रहण केला. खूप सुंदर पद्धतीने जल अर्पण करून मंत्र बोलून आम्ही आणलेलं नैवेद्य पुजाऱ्याने दिलेलं आहे भगवान श्रीकृष्णाला. तर छान वाटलं मला. तर चला आता मी घरी निघतो. फोंडेजी गाडी काढत आहेत. इथं गायींचा गोटा पण आहे. तर एकदम छान. जिथं जिथं श्रीकृष्ण मंदिर असतात ना तिथं गायी असतातच आहेत, आराम करतायत गाई. बैठ जाऊ फोंडेजी. आता ह्या खालच्या हॉलमध्ये ना जवळजवळ 1 महिनाभर कार्यक्रम आहेत. आम्ही येणार आहोत अधूनमधून. रस्त्यावरून जाताना रसाचं दुकान दिसलं. आता मोहन आहे औरत, रस पिते. फोंडेजींना म्हणलं तुम्ही पण प्या, नको म्हणतात. म्हणलं ठीक आहे मी पिते रस. टोकन मिल गया. ए दादा हे घे, बिगर बर्फाचा पेपर ग्लास मध्ये दे. ही काकवी आहे 300 रुपये लिटर. बापरे. इथं 200. देशी गुळ पण मिळतोय आणि यांच्याकडे ना चांगला रस मिळतो, फ्रेश ताजा. हैदराबादची पोर आहे ती. चाय पियेंगे? चाय तुम्ही चहाच प्या. आज उपवास है तो हम शरबत नहीं पियेंगे. तुम पियो. ठीक आहे. उपासाला चालतं म्हणते. कुछ नहीं खाना. एक आजी भेटलेले आहेत. आजीना म्हणलं रस प्या, आजी म्हणतात नको मला खोकला लागेल, पैसे द्या. फोंडेजीने दिलेले आहे 10 रुपये आजींना. पोचलो आहोत घरी. दादूडिया, दादू कापर है पुत्र, नहा लिया? ठीक है, अभी देखती हूँ साबूदाना भीग गया होगा तो खिचड़ी बनाती हूँ. भीग गया है वो. भीग गया है? दिखाओ चलो. देखो तुम जाके. हाँ दादू म्हणते साबूदाना भिजले 1.5 तासामध्ये. बघूया. अरे हो रे, हे बघा चांगलं भिजले. हा आहे गरम पाण्याचा चमत्कार. थोडंसं कोमट पाणी मी घातलेलं ना भिजते वेळेस, लगेच भिजलेलं आहे बघा, लगेच. चलो बनाती. गॅसवरती पातेल्यामध्ये खिचडी बनवण्यासाठी बटाटे उकडायला ठेवलेले आहेत आणि आता इकडच्या स्टोववरती दूध गरम करायला ठेवते. आत्ता पातेल्यातलं दूध सुद्धा उकळलेलं आहे आणि आता कढईमध्ये मी खिचडी बनवत आहे साबुदाण्याची. चला जिरा घालते तुपामध्ये अगोदर. साबुदाण्यामध्ये मी सगळं घातलेलं आहे. मीठ, मिरची, शेंगदाणे, बटाटा, साखर सगळं मिक्स करून ठेवलेलं आहे आणि आता खिचडी बनवते लगेचच. आणि हा साबुदाणा फक्त 1.5 ते 2 तासामध्ये भिजलेला आहे. रात्री भिजायला टाकायचा होता पण मी विसरले. चलो फिर भी भीग गए अच्छे से. एकदम. चला दुधाचा गॅस बंद करते. दूध चांगलं उकळलेलं आहे. साबुदाण्याच्या खिचडीला पाहूयात. दादाची वाव बापरे
चला खिचडी सुद्धा शिजलेली आहे, मस्त गरमागरम खिचडी. वा भाई वा वा. गॅस बंद कर देते, मस्त वास येतोय खमंग साबुदाण्याचा. अगोदर देवाला ठेवते खिचडी, नंतर तुम्हाला आणि दादूला देते खायला. प्राणाय स्वाहा. ले लो. हाँ जी, भूख लगी है ना, उपवास है, कंट्रोल नहीं हो रहा है, आदत डालियो. दही नहीं है क्या? दही नहीं है पुत्र. पंडित जी हे क्या? मला तर नको. नको नको म्हणतात आणि हातामध्ये ताट घेत आहेत. दही नको मला. दही नको, दही नाहीच आहे पंडितजी. विरजन नाही लावलं रात्री. उपवासाला फळं खायचे, हे काय दिली तू? तुम्ही घेतलं ना. आता केलंय वाया जाणार. हा वाया जाईल, खा आता. आत्ता दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि मी आता नामजाप करते थोड्या वेळ. फोंडीची तर खिचडी खात आहेत. मी अजिबात काही नाही खाणार आहे. मी थोड्या वेळ फलाहार खाईल आणि संध्याकाळी भगर वगैरे काहीतरी खाईल. आता नामजाप करते थोड्या वेळ. मी आता नामस्मरण करत होते, आता तर झालेलं आहे. तोपर्यंत बघा बाहेर जोराचा पाऊस यायला सुरुवात झालेली आहे. मगाशी तर ऊन पडलेलं आणि अचानक पाऊस सुरू झालेला आहे आणि हवा पण येत आहे पावसाबरोबर. क्या ही बोले इस वातावरण का. जोराची हवा येत आहे जबरदस्त. आता मी श्रीरामचरित मानस वाचत बसलेली आहे थोडा वेळ आणि मनाला म्हणलं, मनू आजा पुत्र, माझ्या फोनची चार्जिंग संपलेली आहे. मना कुठे गेला? जा फोन को चार्ज पे लगाओ. मना प्लीज सोड, माझा हात सोड. छोड़ दे ठाकुर, मेरा हाथ छोड़ दे गब्बर. 100 रुपये. मेरा हात छोड़ दे गब्बर. 100 रुपये नाही हे बघा माझ्या मागे लागलं 100 रुपये दे, 100 रुपये दे म्हणून. हा सुनता क्यों नाही? मनाला जायचं आहे रत्नागिरीला, गणपतीपुळेला आणि हा माझ्या मागे लागला आता पैसे दे. त्याला काय ते सामान आणायचं, पेट, साबून, काय काय आणायचंय तिकडे जाण्यासाठी. तू पप्पांकडून का नाही मागत आहे? पण नाही ना आता. मुझको परेशान कर रहा है लड़का. जर फोन कर पप्पांना म्हणून ऑनलाईन पाठव, फोन पे वर पाठवा. पप्पांकडनं तर अजून भरपूर मागायचे म्हणा. मुझे बख्श दे पुत्र, मुझे बख्श दे, सोड रे, हात दुखतोय म्हणा. ऐकत नाही. तर पावसा पाण्याचं रत्नागिरीला चाललंय, जाऊ नको म्हणलं तरी ऐकत नाहीये. आणि आता हा परत येईपर्यंत घरी माझ्या जीवाला खूप धाकधूक आहे. एकतर तिकडं ना खूप पाऊस आहे, नदी नाले सगळं फुल भरलेले आहे, मधून मधून दरड कोसळ्याच्या पण बातम्या येत आहेत. सुनता काय लढ. सायंकाळ झालेली आहे आणि दादू आता देवपूजा करत आहे सायंकाळची. हा दिवा मी चौकटी बाहेर ठेवत आहे. आता तुळशी पूजा करते. विष्णुप्रियाय नमो नमः. सायंकाळची पूजा झालेली आहे आणि आता मी आणि फोंडीची भाजी आणायला चाललेलो आहोत सकाळसाठी. आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.